तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याचे जणू सावली या मालिकेच्या 24 मेच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ना ते आपण जाणून घेणार आहोत. इकडे मात्र आता त्रिलोत्तमाला माहिती होतं की जगन्नाथजीने आश्रम टाकला आहे आणि तिथं कुणीतरी मुलांचे गाणं शिकवायचे क्लासेस देखील घेत आहे. आता त्यानंतर त्रिलोत्तमाला याचा सोक्षमोक्ष लावायचा असतो. कोण आहे, कुणाचं गुरुकुल आहे, कोण चालवतंय, कोण काय करतंय, सगळं तिला जाणून घ्यायचं असतं. तिला थोडीफार माहिती तर मोनिका आणि राजकुमारकडून कळलीच असणार आहे. आता त्यानंतर मात्र त्रिलोत्तमा फायनली जगन्नाथला त्या आश्रमासमोर येऊन भेटते. म्हणू लागते, काय रे जगन्नाथ, इतकं मोठं आश्रम टाकले का तू? पण तुला एक गोष्ट सांगू का, तू जे आश्रम चालू केले ना ती जागा आता मला हवी आहे. जगन्नाथ थोड्या वेळासाठी हसू लागतो. म्हणू लागतो, काय ग त्रिलोत्तमा, अजून तुझी ती जुनी खोड गेली नाही वाटतं. दुसऱ्यांची जागा हडप करणं, दुसऱ्यांची गोष्ट हिरावून घेणं, दुसऱ्यांचा मान सन्मान घेणं अजून तुझं गेलं नाही वाटतं. त्रिलोत्तमाला त्यावेळी जगन्नाथचा राग येतो. आता जगन्नाथ म्हणू लागतो, खरं सांगू का त्रिलोत्तमा, तुझा ज्याच्यासोबत राग आहे, ज्याच्यासोबत विरोध आहे, ज्याच्यासोबत तुला सामना करायचा ना, हे आश्रम माझं नाहीच आहे ना. त्रिलोत्तमा म्हणू लागते, जगन्नाथ उगीच खोटं माझ्यासोबत बोलू नको. हे आश्रम तुझं नाही तर मग कुणाचं आहे मला सांग तरी. जगन्नाथ म्हणू लागतो, तुला काय वाटतं, या आश्रम आणि तुझ्यामध्ये काय मी फक्त एकटाच उभा नाही. तू त्याचा विचार देखील केला नसेल ना, ती व्यक्ती या आश्रमाची मालकी नाही. तू नाव वाचलंस का, आश्रमाचं नाव काय आहे तर. त्यानंतर आता त्रिलोत्तमा म्हणू लागते की जगन्नाथ जे काय आहे ना ते स्पष्टच बोलणं, कशाला घुमून फिरून गोष्टी करतोय. जगन्नाथ म्हणू लागतो, हो त्रिलोत्तमा, तुला वाटतंय ना मी फायनल जे काही उत्तर आहे तेच सांगावं, तेच बोलावं तुझ्यासोबत, तर मग तुला एक गोष्ट सांगू का, तुझ्या आणि या आश्रमच्या मधात मी अजिबात नाही. तुझ्या आणि आश्रमच्या मधातनं एक महत्त्वाची व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचा ना तुला खूप राग येतो. त्रिलोत्तमाला तेवढ्यात कळत नाही. तिकून मात्र आश्रमाच्या दरवाजामध्ये, गुरुकुलच्या दरवाजामध्ये सावली येऊन उभी राहते आणि जगन्नाथ तिच्याकडे बोट करतो. त्यावेळी सावलीला जेव्हा त्रिलोत्तमा बघते ना, तेव्हा मात्र त्रिलोत्तमाला इतका राग येतो आणि खूप मोठा धक्का देखील बसतो. त्रिलोत्तमाने सावलीला स्वतःच्या हाताने पकडून घराच्या बाहेर काढलेलं असतं, तिच्या कानाखाली देखील मारलेली असती आणि म्हणलेली असती की या घरामध्ये परत तू पाऊल ठेवायचं नाही आणि माझ्या नजरेसमोर देखील तू यायचं नाही. आता त्यावेळी त्रिलोत्तमाला त्या गोष्टी आठवू लागतात की या मुलीला आपण घराच्या बाहेर कसं काढून दिलं होतं आणि या इतक्या मोठ्या आश्रमची ती आज मालकीण आहे. त्यानंतर सावली ठामपणे येऊन न भीता त्रिलोत्तमाच्या समोर येऊन उभी राहते. त्रिलोत्तमा सावलीला म्हणू देखील लागते, काय ग, तुला मी म्हणलंय ना तुझा चेहरा मला दाखवायचा नाही, मग माझ्यासमोर येऊन का उभी राहतेस, इतकी तुझी हिंमत का. सावली त्रिलोत्तमाला छान असं उत्तर देते. म्हणू लागते, माझा चेहरा तुम्हाला नाही बघायचा ना तर मग तुम्ही माझ्या गुरुकुल समोर का आलात. तुमची गरज आहे म्हणून तुम्ही इथं आलात ना, मग मी माझा चेहरा का लपवून ठेवायचा. मी माझ्या याच चेहऱ्यामुळे आज मी साऱ्या जगाला ओळखायला येते आणि तुमचा आणि माझ्या चेहऱ्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही जे म्हणतात ना की तुम्हाला आश्रमाची जागा हवी आहे, तर माझ्या गुरुकुलची एक ईटही तुम्हाला मी हलवू देणार नाही, इतकी ताकद आता माझ्यामध्ये आहे. आता सावलीचं हे बोलणं ऐकून त्रिलोत्तमा तिच्याकडे खूप रागाने बघू लागते की या मुलीमध्ये इतकं धाडस कुठून आलंय. तर हे सगळं धाडस सावलीमध्ये फक्त जगन्नाथजीमुळेच आलेलं आहे. तर मित्रांनो, बघूया त्रिलोत्तमा आणि सावलीचा सामना कसा असणार ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.